कई मर्तबा ये बात पीओके ले लीजिए, जाकर वो इलाका भी लीजिए जो चीन के पास है। पीओके का इलाका पाकिस्तान चीन को दे, वो भी ले लीजिए, बराबर लेना चाहिए, छोड़ना नहीं चाहिए उसको, बिल्कुल लीजिए, उसमें क्या बात हो रहा है, क्या है। हमने तो इंडस वाटर ट्रीटी को भी खत्म कर दिया, वो रोक लगा दी उसके ऊपर। तो अब ये बताइए पानी कहां रखेंगे हम लोग? डैम बनाना पड़ेगा ना आपको, पानी कहां रखेंगे? दूसरी बात यह है कि झेलम चेनाब का मामला है, तो बागलियार हमने बनाया। अब ये जो चेनाब का मामला पूरा पहाड़ी इलाका है, समझे आप, पहाड़ी इलाका है। और जो झेलम का इलाका है तो आपको फिर लैंड एक्विजिशन करना पड़ेगा पानी के लिए। करिए आप, बहुत अच्छा है, जो आप कर सकते करिए, मगर अकाउंटेबिलिटी फिक्स करिए। इस बात को याद रखिए कि हमने सर्जिकल स्ट्राइक भी किया, बालाकोट भी किया हमने, और 2000 में अटल बिहारी वाजपेयी के जमाने में नूलवाल कैंप में 30 यात्रियों की यही पहलगाम में मौत हुई थी। किसके ऊपर अकाउंटेबिलिटी फिक्स होगी? आखिर ये लोग कैसे आए? अगर पहलगाम तो आ गए तो श्रीनगर भी जा सकते हैं लोग। तो ये अकाउंटेबिलिटी फिक्स होना जरूरी है, डिटरेंस पॉलिसी हमारी देखना जरूरी है, और ये जो हरकत किए ये कुत्ते, इनको सजा मिलना जरूरी है। और असल इनसे ऊपर जो शयातीन बैठे हुए हैं, जो हमेशा ही नहीं चाहते कि ना भारत में ना कश्मीर में अमन रहे, इनको जड़ पेड़ से इनको सबक सिखाने की जरूरत है। ये सिर्फ मेयर रेटरिक नहीं होना चाहिए, बल्कि ग्राउंड पर उम्मीद करते कि एक्शन होना। और मैं ऑन रिकॉर्ड कह रहा हूं कि होम मिनिस्टर जो जाकर मिले विक्टिम फैमिली से, अच्छा किए, वो आसान काम नहीं था मगर अच्छा किए। मगर उन विक्टिम्स को ये नहीं है कि हम भूल जाएं थोड़े दिन के बाद, उन मरने वालों के परिवार के आंसू रायगा नहीं जाने देना चाहिए। और कई ऐसे वीडियोज है कि जो लोग जिनको पनाह दिए, कश्मीरी मुसलमान पनाह दिए उनको, वो भी तो देखिए आप। नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत आपल्या चॅनलवर आपल्या भारतावर एक नुकताच अटॅक झालेला आहे आणि तो जम्मू काश्मीर येथे पहलगाम येथे झालेला आहे। आणि त्या अटॅकमध्ये आपले 26 जण ठार मारलेले आहेत। म्हणजेच की हिंदू त्यांनी विचारून आणि त्यांना त्यांचा कलम म्हणा लावला आणि त्याच्यानंतरच त्यांनी गोळ्या त्यांच्यावर झाडला। म्हणजेच की हिंदू समाज हा त्यांच्या विरोधात असला तरी पण त्यांच्या कामाशी त्यांनी एक गद्दारकी केली। म्हणजेच की हिंदू समाजाला त्यांनी टार्गेट केला आणि हिंदू कोण आहेत त्यांना बाजूला करून त्यांना ठार मारलं। हेच महत्त्वाचं आहे की आता मोदी सरकार हे काय करू शकते, आपल्या निर्दोष गेलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबांना कसा न्याय देण्याचा प्रयत्न करतील हे आपण बघणार आहोत। म्हणजेच की आता नुकताच एक करार झालेला आहे सिंधू नदीचा, आणि ती सिंधू नदी अडवल्याच्या नंतर आपल्या पाकिस्तानावर जे दिवस येतील ते खरंच पाहण्यालायक राहतील। तो नुकताच करार रद्द करण्यात आलेला आहे आणि मोदी साहेब यांनी एक आपल्या सैन्य दलालाही त्यांनी खुली सूट दिलेली आहे, हेही आपण बघतच आहोत। म्हणजेच की हे काही नवीन नाही, परंतु यांनी दरवेळेस किती अटॅक केले आपल्या भारतावर, परंतु आपण असा ठामपणे असा एक विचार करून त्यांच्याशी आपण बोलणे केलेले नाही आणि त्यांच्यावर अटॅक केलेला नाही। आणि आता पाकिस्तानाच्या मागे म्हणायला गेलं तर चीन हा देश असल्याचं कळतं, परंतु आपल्या मागेही अमेरिका हा देश आहे। आपणही भ्यायचं काम नाही हेही आपल्या मोदी साहेबांना माहीत आहे, परंतु काही गोष्टी असतात त्यामुळे मोदी साहेब त्यांचा विचार करतात। तर मित्रांनो, आपलंही मत याबद्दल काय आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि